हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ श्रद्धामध्ये तुमचं स्वागत आहे. स्टँडर्ड 6 जनरल सायन्स फर्स्ट चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? तर नैसर्गिक स्रोत जे आपल्याला निसर्गातून उपलब्ध आहेत, नैसर्गिक आहेत. मग ते कोणकोणते? तर एअर, वॉटर अँड लँड. हवा, पाणी आणि जमीन. तुम्हाला इथे एक फिगर दिसत आहे, स्पेअर्स ऑफ अर्थ. ही फिगर तुम्हाला इयत्ता 5वीमध्ये पण झालेली आहे. लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर. लिथोस्फिअर शिलावरण, हायड्रोस्फिअर जलावरण, ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. हे तुम्ही इयत्ता 5वीत पण शिकले आहात. त्यांचाच अभ्यास आता तुम्हाला इयत्ता 6वीमध्ये करायचा आहे. आता नॅचरल रिसोर्सेस, यू कॅन सी दॅट सम थिंग्स इन द पिक्चर्स आर इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. बघा, इथं तुम्ही बघू शकता, इथं पाणी दाखवले, इथं जमीन आहे आणि इथं काही लँड आहे. इथं गाई जी आहे इथं चरत आहे. हे पाणी आहे, इथं हे बोट वगैरे त्याच्यावरती फ्लोटिंग होते. इथं ट्रीज आहेत आणि इथं काही पक्षी जे आहेत ते पक्षी इथं वातावरणात हवेमध्ये उडताना दिसत आहेत तुम्हाला. बरोबर, तेच त्यांनी इथं सांगितलेलं आहे आपल्याला. दिस ऑल थिंग्स ऑन द अर्थ आर associated with air, water and land. Air, water and land are called the earth, atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. म्हणजे एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, हायड्रोस्फिअर, लँड, लिथोस्फिअर, त्याला रिस्पेक्टिव्हली त्यांनी नावं दिलेत. Moreover, different living things occupy these 3 spheres of the earth. These living things and part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy together called biosphere. These spheres have formed on the earth naturally. We have learned on this in the previous standard. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की आपण इयत्ता 5वीमध्ये हे मागच्या वर्षी आपण हे शिकलेलो आहोत की लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि बायोस्फिअर हे नक्की काय आहेत. Air, water and land are the factors important for the sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. Natural resources म्हणजे काय असतं? हवा, पाणी आणि अन्न हे लिव्हिंग थिंग्सला मदत करतात आणि त्यांची गरज आहे लिव्हिंग थिंग्सची. आपण सगळे प्राणी असतील, वनस्पती असतील, हे सगळ्यांना हवा, पाणी आणि जमिनीची गरज आहे. तुम्हाला पण माहीत आहे. त्यांनाच आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. द सरफेस ऑफ द अर्थ comprise water and land, that hydrosphere and lithosphere. Of this, the hydrosphere occupies a much large part of than lithosphere. आता तुम्हाला इथे एक फिगर दिलेली आहे, प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर. इथं तुम्हाला समजून जाईल बघा की वॉटर हे 71% आहे आणि लँड ही 29% आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा जास्तीत जास्त भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि जी जमीनचा भाग आहे तो फक्त 29% आहे. We are also look upon this natural component in the solid, liquid and gaseous form resources. In other words, we use them to fulfill requirement. Let us now study these 3 component in details. मग तुम्हाला हे जे एअर, वॉटर अँड लँड आहेत हे आपल्याला डिटेल्समध्ये समजून घ्यायचे आहेत. चला पुढच्या पानावरती पाहूया आपण. बघा, आता इथं एअर, हवेबद्दल. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ कंटेन नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. Stratosphere contains about 80% of the total mass of gases in the air, while the proportion is about 19% in the stratosphere. Further, in the mesosphere and ionosphere, the proportion of mass and of the gases goes on the decreasing.
gases are not formed in the exosphere and beyond. हवेमध्ये खूप सारे घटक मिसळलेले असतात त्यांनी सांगितलेलं आहे, जसं की नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, डस्ट पार्टिकल आहेत म्हणजे धुळीचे कण आहेत, वॉटर वेपर आहे, हवा म्हणजे वाफ आहे, वाफ पाण्याची वाफ आहे, असे खूप सारे घटक हवेमध्ये मिसळलेले आहेत. You can see that air is a mixture of several gases and its chief constituents of the earth atmosphere. जी आपली हवा आहे ते खूप साऱ्या गॅसेसचं मिक्सचर आहे असं सांगितले. Beside these gases, air also contains water vapor and dust particles. The amount of the gases in the air is the greatest near the surface of the surface and decreases as we go higher and higher from the surface. That is, air becomes rare at higher altitude. आपल्या पृथ्वीवरती जे वातावरण आहे ते एक स्पेसिफिक डिस्टन्सवरती आहे, इंच जास्त आहे आणि नंतर तिथून हळूहळू जसं आपण वरती जाऊ तसं ते हवेचं प्रमाण ते रेअर म्हणजे एक तुरळक होत जातं. द प्रपोर्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम देअर युजेस आर गिवन देअर. आता इथं तुम्हाला बाजूला इथं आकृती दाखवली बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन एअर म्हणजे इथं तुम्हाला हवेतले काही घटक दाखवलेले आहेत आणि त्याचं प्रमाण पण साईडला दिलेलं आहे तुम्हाला. बघा हा जो ब्ल्यू कलरचा दिसतोय तुम्हाला तो नायट्रोजन आहे. 78% म्हणजे 78% नायट्रोजन आपल्या हवेमध्ये तो मिसळलेला आहे. ऑक्सिजन आहे तो 21%, अर्गॉन हा 0.9%, अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर हे 0.07% अँड कार्बन डायऑक्साईड 0.03%. अशा पद्धतीनं इथं हवेमधले जे काही वेगवेगळे घटक आहेत त्याचं प्रपोर्शन पण तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. सम युजेस ऑफ गॅस इन एअर. आता जे आपल्या हवेतले काही घटक आहेत त्याचा वापर कसा कुठे होतो हे आपल्याला इथं काही दाखवलेले समजून घ्या. नायट्रोजन helps living things to build the necessary proteins. It is useful in the production of ammonia and the airtight packaging of the foodstuffs. Oxygen necessary for the respiration on the living things and for the combustion. नायट्रोजनचा वापर इथं तुम्हाला दाखवलेला आहे बघा. एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूडस्टफ्स म्हणजे तुम्हाला जे आपण चिप्स वगैरे आपण खातो त्याच्यामध्ये जी हवा भरलेली असते जेणेकरून आपलं जे काही अन्न आहे त्याच्यातलं म्हणजे पोटॅटो चिप्स असतील, कुरकुरे असतील, मॅगी असतील, त्याच्यामुळे त्या नायट्रोजनमुळे ते अन्न खराब होत नाही. लक्षात आलं. आता ऑक्सिजन जे आहे तर ऑक्सिजनचं आहे रेस्पिरेशन. सगळ्याच जीव वस्तूंना रेस्पिरेशन लागतं तुम्हाला माहीत आहे. आपण स्वतः रेस्पिरेशनची गरज आहे आपल्याला. आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो आणि दुसरं ऑक्सिजनचा वापर म्हणजे कंबक्शन म्हणजे ते ज्वलनशील आहे, ज्वलनाला मदत करतं. अँड कार्बन डायऑक्साईडचं प्लांट यूज इट फॉर द प्रोड्युसिंग देअर फूड यूज इन द फायर एक्झिक्युशन्स. बघा प्लांट्स जे आहेत ते त्यांचं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. अर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. हेलियम यूज फॉर द ऑप्टेन लॉ टेम्परेचर अँड ऑल्सो जनरेटिंग लिफ्ट इन द एअरशिप्स. निऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटिंग. क्रिप्टॉन यूज इन द फ्लोरोसंट ट्यूब्स अँड झेनॉन यूज इन द फ्लॅश फोटोग्राफी. अशा पद्धतीने तुम्हाला इथं सम युजेस दिलेले आहेत तुम्हाला गॅसेसचे जे हवेमध्ये आढळतात. आता पुढचा पॉईंट आहे एअर पोल्युशन. बघा हवेतलं आपण प्रपोर्शन पाहिलं, नंतर त्याचे काही युजेस पण पाहिले. तशाच पद्धतीनं इथं तुम्हाला एअर पोल्युशनचे काही पिक्चर्स दिलेले आहेत बघा. एअर पोल्युशन हवा प्रदूषण आहे इथं दिसते तुम्हाला. इथं कशा पद्धतीने कारखान्याच्या चिमणीमधून हे काही धूर बाहेर पडत आहे. तर गाड्यांच्या याच्यातून धूर बाहेर पडत आहे. पुन्हा इथं वनवा वगैरे पेटला असेल जंगलामध्ये तर कशा पद्धतीने तर जळल्यामध्ये धूर बाहेर पडतो. तर हे हार्मफुल आहे आपल्या लिव्हिंग थिंग्ससाठी. ऑल द अबव पिक्चर्स शो द लार्ज स्केल इमिशन ऑफ द स्मोक थ्रू द डिफरंट एजन्सीज. दिस स्मोक इज डायरेक्टली मिक्स विथ द ॲटमॉस्फिअर डिस्टर्बिंग द बॅलन्स इन बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. बघा म्हणजे आपल्या हवेतील घटकांचं प्रमाणाचं बॅलन्स जे आहे ते कमी जास्त करतात. म्हणजे हे सगळे जे काही याच्यातून
जे हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात ते. त्याच्यामुळे काय होतं, मग आपल्या हवेतील घटकांचं प्रमाण बदलतं आणि हवा प्रदूषण वाढतं. मग हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट टू द कंबक्शन ऑफ द फ्युल्स अँड इन व्हेकल्स अँड बिग इंडस्ट्रीज. जे काही मोठे कारखाने असतील किंवा आपल्या काही गाड्या, आपण जे 4 चाकी वगैरे वापरतो, दुचाकी वापरतो, त्या गाड्यांमधून ते पेट्रोल, डिझेल, काही इंडस्ट्रीजमध्ये बघा, कारखान्यांमध्ये केमिकल्स वापरले जातात आणि त्याचं ज्वलन होऊन, कंबक्शन होऊन एक हार्मफुल गॅसेस ते आपल्या एअरमध्ये थ्रो होतात, म्हणजे फेकले जातात बाहेर. त्याच्यामुळे मग एअर पोल्युशन खूप प्रमाणात वाढतं. अँड ऑल्सो टू इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ द फ्यूल लाईक वूड अँड द कोल, ॲज रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीजिंग डे बाय डे. आणि इथं जे सांगितलेलं आहे की इनकम्प्लीट कंबक्शन ऑफ द फ्यूल लाईक अ वूड अँड कोल, म्हणजे इनकम्प्लीट कंबक्शन झालेलं असतं, त्यांचं अर्धच ज्वलन झालेलं असतं, लाकूड असेल किंवा कोळसा असेल, तर त्यांच्यामधून घातक असे घटक बाहेर पडतात आणि ते आपल्या एअर पोल्युशन वाढण्यासाठी दिवसेंदिवस ते घातकच होत चालले आहेत. आता इथं काही हार्मफुल सबस्टन्सेस दिलेत जे कंबक्शन होऊन फ्यूलमधून ते बाहेर पडतात. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट. हे हार्मफुल गॅसेस आहेत जे एअर पोल्युशन वाढवण्यास मदत करतात. ओझोन लेयर, द प्रोटेक्टिव्ह शेल. There is a layer of ozone, O3 gas, in the lower part of the stratosphere. Ozone gas is not directly useful for the survival of living things. It is very important for the living things to have this layer of the ozone at high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful to living things. The ozone gas absorbs these rays. As a result, life on the earth is protected. आता हा ओझोन लेअर जो आहे हा पृथ्वीचा एक प्रोटेक्टिव्ह शेल आहे असं म्हटलेलं आहे, एक सुरक्षा कवच आहे. मग ते कसं, तर आपल्या पृथ्वीपासून जे अल्ट्राव्हायलेट रेज जे घातक असतात आपल्या लिव्हिंग थिंगसाठी, ते सूर्याची किरणं आपल्याला डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, तर त्यांना ओझोन लेअर ॲब्झॉर्ब करून घेतं, म्हणजे शोषून घेतं आणि त्याच्यामुळे आपली ही पृथ्वी काय होते, सुरक्षित राहते. तिच्यावरची जी काही सजीवसृष्टी आहे ती सुरक्षित राहते. ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड विथ केमिकल गॅसेस लाईक अ कार्बन टेट्राक्लोराईड. बघा, म्हणजे ओझोन लेअर जो आहे तो कार्बन टेट्राक्लोराईड नावाचा जो केमिकल आहे, तो जो गॅस आहे तो डिस्ट्रॉय करण्याचं, म्हणजे तोडून टाकण्याचं काम हा ओझोन लेअर करत आहे. or the chlorofluorocarbons used in the air conditioners and refrigerators mixed with the air. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो सुद्धा घातक आहे. ओझोन लेअरला the 16th September is celebrated as a ozone protection day all over world to make everyone aware the importance of ozone. तर 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन लेअर म्हणून, ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा केला जातो. तिथं ओझोन लेअरचे इम्पॉर्टन्स आपल्याला सांगितले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा धडा इथपर्यंत समजला असेल. वॉटर हा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.